नमस्कार, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला विषय प्रत्येक आईसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आई होणं सोपं नाही, असं म्हणतात ते काही खोटे नाही. तर आई आपल्या मुलांवर खूप प्रेम करते, तर त्यांच्या आनंदासाठी दिवसरात्र मेहनत करते. पण कधीकधी प्रेमापोटी किंवा काळजीपोटी आपण नकळत अशा काही चुका करतो, ज्याचा मुलांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. तर आज मी अशाच 5 गोष्टी सांगणार आहे, ज्या प्रत्येक आईने शक्य तितक्या टाळाव्या. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली गोष्ट आहे, मुलांची इतरांशी तुलना करू नका. तर सगळ्यात मोठी चूक म्हणजे मुलांची तुलना करणे. तर आपण काय करतो अनेकदा, तर शेजारचा मुलगा असो किंवा त्याचा क्लासमेट असो किंवा त्याच्या बेंचमेट असो, कोणीही असो किंवा त्याची बहीण असो किंवा भाऊ असो, तर आपण काय म्हणतो, तो किती समजूतदार आहे, तो किती हुशार आहे, तू काय वेड्यासारखा करतो. पण हे शब्द मुलांच्या मनाला लागतात आणि त्यांना असं वाटायला लागतं की मी चांगला नाही किंवा माझ्यावर कोणीच खुश नाही किंवा मला कोणीच चांगलं म्हणत नाही. तर मग प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येकाची आवड, निवड, विचार करण्याची क्षमता आणि शिकण्याची गती ही वेगळी असते. त्यामुळे मुलांची तुलना करण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या. तू प्रयत्न कर, तुला नक्की जमेल आणि तू हे छान करतोय, मी तुझ्यासोबत आहे. हे वाक्य त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतात. म्हणून मुलांची शक्य तितकी तुलना करणे टाळा. तर त्यानंतर दुसरी गोष्ट आहे, प्रत्येक छोट्या चुकीवर ओरडू नका. मुलं आहेत म्हणजे चुका होणारच. माणूस हा चुकतोच आणि छोटी मुलं, त्यांना काही एवढं जास्त कळत नाही त्यातलं, तर मग ते चुका करतात. तर मग आपण त्यांना ओरडतो किंवा अभ्यासात कमी मार्क आले किंवा वस्तू जागच्या जागी नाही ठेवला किंवा काही काम ऐकलं नाही, तर आपण त्यांना ओरडतो किंवा रागवतो. तर अशा वेळी रागवण्याऐवजी किंवा ओरडण्याऐवजी शांतपणे समजून सांगा. लहानपणी केलेल्या चुका म्हणजे शिकण्याची संधी असते. जर आपण शांत राहिलं तर मुलंही शांतपणे ऐकायला लागतात. तर नेहमी रागवणाऱ्या आईपेक्षा प्रेमाने समजवणारी आई मुलांच्या मनात कायम घर करते. तर तुम्हाला कोणती आई व्हायचं हे तुम्ही ठरवा. तर तिसरी गोष्ट आहे, मुलांचं बोलणं पूर्ण ऐकून घ्या. आजकाल आपण सगळे व्यस्त असतो, तर मुलं काही सांगायला येतात, तर आपण काय म्हणतो, हां आत्ता नाही, नंतर बोलू. तर आई स्वयंपाक करत असेल तर तिला वेळ नसेल, तर ती म्हणते हां ठीक आहे, जेवण झाल्यावर बघू किंवा स्वयंपाक झाल्यावर बघू. किंवा वडील जर काही कामात असेल तर ते पण म्हणतात उद्या सकाळी बघू. किंवा रात्र झाली असेल तर मग उशीर झाला असेल तर मग आपण त्यांना वेळ देत नाही आणि मुलं तशीच झोपी जातात. तर असं न करता दररोज फक्त 10-15 मिनटं थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवायचा आणि आपल्या मुलांशी थोड्या गप्पा मारायचा. त्यांचा दिवस कसा गेला, शाळेत काय झालं, कोणता खेळ खेळले किंवा काय आवडलं तुम्हाला किंवा टीचर काय बोलल्या, तुला कोणी काही बोललं का. तर ह्या गोष्टी विचारत चला आणि ह्या गोष्टी विचारल्यानंतर ते तुम्हाला जेव्हा सांगतील, तर मग तुम्हाला ते मोठे झाल्यावर प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतील, अजिबात न घाबरता. मग मोठेपणी अशा चुका करण्याऐवजी ते तुम्हाला येऊन सांगतील. मग तेव्हा तुम्हाला कळेल का हां आपला मुलगा ह्या चुका करतोय. आणि जर तुम्हाला सांगितलंच नाही तर तुम्हाला कळणार कशा. तर त्या गोष्टी टाळण्यासाठी आत्ताच आपल्या मुलांशी संवाद साधा. त्यांना आपलंसं करा. त्यांचा आपल्यावर विश्वास पाहिजे. तर या गोष्टी संपादन करा. आणि चौथी गोष्ट आहे, सतत मोबाईलमध्ये गुंतून राहू नका. आज आपला मोबाईल आहे आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे, पण चांगल्या गोष्टीसाठी पण आहे आणि वाईट गोष्टीसाठी आहे. पण मुलांसोबत असताना मोबाईलमध्ये असलो तर त्यांना असं वाटू देऊ नका की मोबाईल जास्त महत्त्वाचा आहे. तर मग आपण जर मुलांसोबत मोबाईल बघत असलो तर त्यांना असं वाटतं की आई मोबाईल बघते किंवा वडील मोबाईल बघताय, याचा अर्थ असा होतो की तो जास्त महत्त्वाचा आहे. मग त्यांनाही असं वाटू लागतं की मोबाईलच जास्त महत्त्वाचा आहे. मग ते पण तसंच करतात. मग त्यापेक्षा मुलांना महागडी खेळणी किंवा महागड्या वस्तू किंवा खेळणं देण्यापेक्षा आपल्या मुलांसोबत जास्त वेळ घालवा. त्यांना फिरायला घेऊन जा, त्यांच्यासोबत खेळा, गोष्टी करा, त्यांना आपलंसं करा. तर एकत्र जेवण करा. तर या सर्व गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी त्यांना आयुष्यभर आठवतात. तर मग यामुळे त्यांच्या मनावर परिणाम होतो आणि ते आपलेसे होतात. 5वी गोष्ट आहे, मुलांचं कौतुक करायला विसरू नका. आपण अनेकदा चुका लगेच दाखवतो, हां तू हेच केलं, तू तेच केलं, तो शेजारचा मुलगा बघ कसा वागतो, तू कसा वागतो.
तू कायम असाच करतो तसाच करतो. तर असं न करता, तर त्यांनी जर एखादी चांगली गोष्ट केली असेल किंवा एखाद्या विषयामध्ये चांगले मार्क्स पडले असतील, तर आपण त्यांना सांगा ना, तू हां ठीक आहे याच्यामध्ये चांगले पडले, तर मग पुढच्या वेळी याच्यापेक्षा छान पडली पाहिजे. हे पण छान आहेत, पण पुढच्या वेळी याच्यापेक्षा छान पाहिजे. तर असं सांगा. त्यांना असं नको वाटायला की मग तुम्ही त्यांचं कौतुक जर नाही केलं तर मग त्यांना वाईट वाटतं. तर मग त्यांचा असं स्वतःविषयी असं एक संभ्रम निर्माण होतो की आपण चांगलो नाही आहेत, आईला किंवा वडिलांना आपण आवडत नाही. मग ते वेगळ्या वळणाला लागतात कुठेतरी वाईट गोष्टींसाठी, मग त्यांचा पुढाकार असतो. तर असं न करताना आपल्या मुलांचं कौतुक करायचं वेळोवेळी. चांगल्या गोष्टींसाठी करा आणि वाईट गोष्टींसाठी रागवा. असं नाही म्हणत की त्यांचं कौतुक करायचं त्यांनी चूक केली तर, पण थोडं शांतपणे समजून सांगा आणि वाईट गोष्टीही समजून सांगा, असं नाही. तर मग म्हणून मैत्रिणीनं कोणतीही आई परिपूर्ण नसते, तर या छोट्या मोठ्या गोष्टींमधूनच शिकत असते. तर आपण दररोज शिकतो आणि मुलंही थोडं थोडं रोज शिकतात. म्हणून रोज थोडं थोडं चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुमचा वेळ आणि तुमचं समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. जर आपण या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मुलांसोबतचं नातं अधिक घट्ट आणि सुंदर होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच उपयोगी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.